आले तर त्यांच्या संपर्कात आम्ही आलो आणि यापूर्वी सुद्धा जोपर्यंत नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अस्तित्वात होती ते मतदार आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, महानगरपालिका आणि नगरपालिकेचे सदस्य असतात. ते असो हिंगोली नगरपालिका असेल, सेनगाव असेल, कळमनुरी असेल, वसमत असेल, लोंढा असेल किंवा परभणीमध्ये जिंतूर, शेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा ही नगरपालिका. या सर्व नगरसेवकांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची असा कधीच झाला नाही की आमच्या संपर्क राहिला नाही. दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळपास आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून 115 ते 130 कोटीच्या निधी वितरित करण्यात आला आणि आता हा 130 कोटीच्या निधी वितरित करण्यात आला म्हणजे हा मी मंचावर ह्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतो आहे असं नाही. आपण सर्वांना अधिकार आहे की आपण पीसीआर सारखा करून 130 कोटीचा आभार माझ्याकडून घेतला पाहिजे की 130 कोटी खरंच दिले की नाही दिले आणि 130 कोटीचे जीआरच्या माध्यमातून ज्या नगरपालिकेच्या प्रभागामध्ये, त्या जिल्हा परिषदेमध्ये हा निधी वितरित करण्यात आला आणि ते कामं झाली त्याची सुद्धा समीक्षा केली पाहिजे. हे तुमच्या आणि माझ्या कर्तव्य आहे. परंतु मी 24 वर्ष अकोल्यामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असताना हे माझ्या प्लस पॉईंट आहे की मायनस पॉईंट आहे मला कळत नाही की मी कधी आमदार निधी जी 1 ते 2 कोटी होती मागच्या काळामध्ये ती आज 4 कोटी 5 कोटी पर्यंत पोहोचली किंवा अनेक माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण असेल किंवा डीपीसीच्या माध्यमातून जी निधी मिळत असते ती सर्व निधी माझ्या मतदारांना म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना दिलेला आहे. आणि एक माझी भूमिका, मी 15 वर्ष नगरसेवक राहिलो आणि 24 वर्ष यामध्ये काढली. जवळपास 35 वर्षाचा कार्यकाळ यामध्ये कळत असताना त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये सुद्धा एक साधा फोड सुद्धा मी लावला नाही की आमदार बाजोरिया यांच्या विकास निधीमधून हा रस्ता केला किंवा आमदार बाजोरिया यांच्या विकास निधीमधून गार्डन केला किंवा कोणती एमएलईच्या किंवा कोणत्याही कामाचा उल्लेख केला. माझी एक सवयच नाही की ते बोर्ड लावायचे, उद्घाटन करायचे आणि त्यामध्ये अनेक समस्या आपण पत्रकार बंधू ना कळते म्हणून मी तुमच्याकडे सांगतो की जनरल लोकांना ती कळत सुद्धा नाही. अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये 1200 मतदार असताना फक्त 45 मतदार पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे 100 मतदार असताना 150 मतदार असताना 1200 मतदारांमधून त्या लोकांनी मला निवडून दिला. का निवडून दिला की त्यांचे विधान परिषदच्या सदस्य म्हणजे दुवा असते नगरपालिका आणि शासन, त्यामध्ये निगडीत असलेले कामं करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद सदस्यांच्या हाती असते आणि त्याला तेवढंच काम असते. आता अनेक प्रभागामध्ये जेव्हा अनेक दुसऱ्या पक्षाची मी नावं घेणार नाही, दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक असतात त्यांची आम्ही कामं करतो आणि ते आम्हाला मतदानही देतात. परंतु त्याच्यावर गोड आणि जास्त उहापोह केला, प्रसिद्धी केली, पत्रकारांना बोलून नारळ वगैरे फोडले तर किती त्रास मला होतो हे आपण मला समजून घ्यावा की त्या प्रभागाच्या आमदाराला असं वाटते की बाबा रे तू विधान परिषद सदस्य आम्ही तुम्हाला सहकार्य केलं, दुसऱ्या पक्षाचे असताना सहकार्य केलं, नगरसेवक असताना सहकार्य केला, तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये बोर्ड वगैरे लावून तुम्ही जर विधानसभेमध्ये तुम्हाला उभं राहायचे आहे का, आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही मर्यादित क्षेत्राचे आमदार आहात, मर्यादित क्षेत्रापर्यंत काम करा. तुम्ही जास्त प्रसिद्धी वगैरे करून आमच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये अतिक्रमण करू नये अशी आमची सातत्याने विनंती आहे. असं सातत्याने हा चालत 24 वर्ष आम्ही याच्यामध्ये मलाही वेदना होतात की 130 कोटी रुपये हिंगोली आणि परभणीमध्ये दिल्यानंतर आमच्या साहेबांचे अनेकदा की बाबा साहेबांनी निधी दिल्यानंतर साहेबांचे नाव घ्यायला पाहिजे. परंतु 130 कोटीची निधीमध्ये कधीही एक साधा बोर्ड सुद्धा पण हिंगोली आणि परभणीमध्ये मी लावला नाही. कधी लावला असेल तर दाखवा की वाजले इथं तुमच्या उद्घाटन झाला, इथं तुमच्या भूमिपूजन झाला,
नगरसेवकांना दिलेला निधी नगरसेवकांनी त्याचा उपयोग करावा, नगरसेवकांनी लोकांच्या हितासाठी त्यांचे विकास कामं करावी. आमची निधीची अपेक्षा असेल तर आम्ही तुमच्यासाठी निधी आणून देणार. ही कामाची पद्धत मी आणि विपुलने हिंगोली, परभणी, अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये राबवली.